गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये भक्तांची अपाट गर्दी पाहायला मिळते। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की एकीकडे पुरुषांची रांग आहे तर दुसरीकडे महिलांची रांग आहे। श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर समितीच्या वतीनं एक चांगली सोय केल्याचं आपल्यास पाहावयास मिळते। एकंदरीतच आज गुरुपौर्णिमेनिमित्त महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं चित्र पाहावयास मिळते। मंदिर समितीच्या वतीनं कोणकोणते नियोजन केलं आहे याची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। आपल्यासोबत या मंदिर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष आहेत महेश चिंगळे मालक, त्यांच्याकडून काय सांगाल, काय नियोजन केलं आपण? आज या ठिकाणी स्वामी भक्तांना दर्शन सुलभ होण्यासाठी मंदिर हे पहाटे 2 वाजताच उघडण्यात आलेलं आहे। जी काकड आरती असते ती दररोज 5 वाजता 4 वाजता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर 6 वाजता परंपरेप्रमाणे देवस्थानचा लघुरुद्र अभिषेक झाला। त्यानंतर दर्शन स्वामी भक्तांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि स्वामी भक्तांचं दर्शन यासाठी बाहेर शामियाना उभा करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था, स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे। जाण्यासाठी एक मार्ग, येण्यासाठी एक मार्ग, सोडण्यासाठी स्टँड वेगळी करण्यात आलेला आहे। तसेच स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने भोजन प्रसादाची देखील सोय श्री वटू स्वामी महाराज देवस्थानच्या मेंदरी गाणगापूर रोडील भक्त निवास येथे भोजन प्रसाद येथे करण्यात आलेले आहे। दरवर्षी किती भाविक दर्शनासाठी येतात आणि यंदाच्या वर्षी किती भक्त आल्याचं साधारणतः 1,00,000 भाविक या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दत्त जयंती असेल, स्वामी समर्थांची प्रकट दिन असेल, स्वामी समर्थांची पुण्यतिथी असेल, अशा विविध आणि सुट्ट्यांचा कालावधी असेल येतच असतात। पण गुरुपौर्णिमेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं महत्त्व हे अगाध आहे आणि ब्रह्मांडाचे नायक आणि गुरु हे स्वामी समर्थ मानले जातात। आणि मंदिरामध्ये पूर्वीपासूनच अशी परंपरा आहे की स्वामी भक्त हे स्वामींना गुरु मानून या गुरूंच्या भेटीसाठी येतच असतात आणि स्वामी भक्त या ठिकाणी साधारणतः 1,00,000 ते 1,50,000 स्वामी भक्त या ठिकाणी दर्शन घेऊन आपलं जीवन करून घेतील। तर गुरुपौर्णिमेचं अनन्यसाधारण महत्त्व असून श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानून त्यांचं दर्शन घेण्यासाठी आज तमाम भारतातील जे स्वामी भक्त आहेत ते दर्शनासाठी आल्याचं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। नवराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर।